नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या भागामध्ये मी तुम्हाला ह्या छोट्या हँडपर्स कशा बनवायच्या ते शिकवणार आहे। हे मला आमच्या शेजारच्या आजींनी मंगळागौरसाठी हँडपर्स या मला अशा छोट्या बनवायला सांगितल्या होत्या। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशा पद्धतीने मी हे बनवले आहेत। मोबाईल, थोडेसे पैसे वगैरे तुम्ही ह्याच्यात ठेवून कुठे बाहेर वगैरे जाताना असं घेऊन जाऊ शकता। बघा कशा वाटल्या, छान आहेत ना। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, हे ना मी असं 10 बाय 10चं एक चौकोन तुकडा घेतलेला आहे। आतमध्ये कॅनव्हास लावलंय आणि खालती अस्तर पण लावून घेतलेलं आहे आणि हे चारी बाजूनी शिवलं आहे बरं का। ते तुम्ही बघू शकता, हे 10 बाय 10चं एक चौकोन घेतलेला आहे आणि त्याला मी आतमध्ये कॅनव्हास लावले आणि खालती अस्तरने चारी बाजूने शिवले आणि आता इथं मी चेन लावणार आहे बरं का। इथे एक वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला अशी चेन लावून घेणार आहे। ठीक आहे, हो का। आता इथे दोन्ही बाजूला मी ना चेन लावून घेतलेली आहे बरं का। हो का, अशी तशी ही चेन शिवली आहे आणि मग परत असं हे उलटं करून इथे वरनं एक अशी दाब शिलाई मी इथे मारून घेतलेली आहे बरं का। असंच ह्या पण बाजूने मी केलं आहे, म्हणजे इथे आपली ही जी शिलाई आहे ना ती आतल्या बाजूने, म्हणजे असं छान दिसेल ही चेन। ठीक आहे, आता आपल्याला ह्याच्यामध्ये रनर घालून घ्यायचं आहे। हो का, तर हे रनर मी घातलेले। आता आपल्याला काय करायचं, हे उलट करायचं आहे बरं का। आता असे हे ना उलटं केलेले मी। आता उलटं केल्यावर आपल्याला कडेने शिलाई मारायची आहे। तर बरोबर असं घेऊन शिलाई मारायची नाही, कारण की असं घेऊन जर शिलाई मारली तर हे पाऊच सारखं दिसेल ना। तर आता काय करायचं आहे, ही चेन अशी मध्ये आली पाहिजे आणि चेनीच्या वरच्या बाजूला इथे 1 इंचावर अशी घडी, असं हे घडी घालून घ्यायचं बघा। हे ना 1 इंच आहे, 1 इंचावर मी असं हे करून घेतलेलं बरोबर। आणि मग 1 इंचावर घेतल्यावर इथे कडेने आपल्याला अशी शिलाई मारायची, ह्या बाजूने आणि ह्या बाजूने। आता मी फक्त ते शोसाठी म्हणून एक अशी पट्टी घेतलेली आहे 5 इंचाची। तुम्ही बघू शकता, 5 इंचाची पट्टी आहे। आता ती पट्टी मी काय केली, अशी दुमडली आणि दुमडून अशी आतल्या बाजूला घ्यायची आणि हे जे 2 भाग आहे ना, आता ही जी चेन आहे ना, आपण येणार आहे त्या चेनीची इथे ठेवून इथून अशी शिलाई घ्यायची आपल्याला। अशी शिलाई घ्यायची आणि शिलाई झाल्यावर हे दोन्ही बाजूला आपल्याला पायपिंग पण करून घ्यायची, म्हणजे आपले हे असे जे दोरे आहेत ना ते दोरे दिसणार नाही। तुम्ही ह्याच कलरच्या कापडाने पायपिंग करा किंवा दुसऱ्या कलरच्या कापडाने पायपिंग केलं तरी चालेल। ठीक आहे, आता अशा प्रकारे इथे मी शिलाई मारून दोन्ही बाजूला पायपिंग पण करून घेतली आहे। आता आपण ही पर्स सरळ करूया काय। आता अशा प्रकारे आपली ही पर्स तयार झाली आहे। हे असं छोटंसं इथे बंद आहे। कशी वाटते, छान आहे ना। कुठेही जर बाहेर वगैरे जायचं असेल तर एखादा मोबाईल वगैरे, थोडेफार पैसे वगैरे ह्याच्यामध्ये बसू शकतात आणि हे हातात पण एकदम अशी व्यवस्थित बसते। कशी वाटली पर्स मग, छान आहे ना। व्हिडिओ आवडला ना, चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।